रील स्टार तरुणी निघाली सराईत चोर, बंटी बबली जोडीचे कारनामे पोलिसांकडून उघड। रील स्टार असलेली व समाज माध्यमावर 50,000हून अधिक फॉलोअर्स असलेली तरुणी प्रत्यक्षात सराईत चोर असल्याचे अहिल्यानगर पोलिसांच्या तपासात आढळले आहे। ती व तिचा प्रियकर अशा दोघा बंटी बबलीच्या जोडीला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले। या दोघांकडून पोलिसांनी 9,25,320 रुपये किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत। एसटी बसमधील सहप्रवासी महिलेला लुटण्याचे काम ही रील स्टार तरुणी व प्रियकर करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली। कोमल नागनाथ काळे वय वर्ष 19, पाथडी रस्ता, भीमसेन नगर, शेवगाव, अहिल्यानगर व तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी वय वर्ष 25, मूळ राहणार निपाणी जळगाव तालुका पाथडी, अहिल्यानगर, सध्या राहणार शंकरनगर शेवगाव या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून तपासासाठी पाथडी पोलिसांच्या हवाली केले आहे। गेले 19 नोव्हेंबरला दुपारी अलका मुकुंद पालवे वय वर्ष 39, देवराई पाथडी अहिल्यानगर या पाथडी ते कल्याण या एसटी बसने पाथडी येथून प्रवास करत असताना अनोळखी महिलेने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली। या संदर्भात पाथडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यात बसमध्ये झालेल्या चोरी व बसस्थानक परिसरातील चोऱ्या उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार निरीक्षक कबाडी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार सुरेश माळे, विष्णू भागवत, फुरकान शेख, दीपक काटकर, भीमराज खडसे, बाळासाहेब खेडकर, किशोर सिरसाट, विशाल तनपुरे, प्रकाश माडगे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, भगवानराव थोरात, जालेंद्र माने, महिला पोलीस वंदना मोडवे, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, ज्योती शिंदे, सोनाली भागवत यांचे पथक सूचना देऊन नियुक्त केले होते। पथकाने व्यावसायिक कौशल्याचा वापर करत गुन्ह्यातील महिला आरोपी ही पाथडी शहरातील नवीन बसस्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती काढली। सापळा रचून तिला ताब्यात घेतले। कोमल नागनाथ काळे असे तिचे नाव आहे। तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी याच्याकडे चोरीचे दागिने दिल्याची माहिती दिली। पथकाने सुजित चौधरी याचा शोध घेतला असता तो शेवगावमधील शंकरनगर येथील त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली। त्याला तेथे जाऊन अटक करण्यात आली। कोमलने चोरी केलेल्या रोख रकमेतून 1,70,000 रुपयांचा आयफोन 17 प्रो मॅक्स मोबाईल, 15,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल विकत घेतला होता। तसेच 7,48,000 रुपये किमतीचे 6.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सुरेंद्र चौधरीकडे दिले होते। हे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 9,35,240 रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी दोघांकडून जप्त केला। पोलीस तपासात या बंटी आणि बबली जोडीने अमरापूर ते शेवगाव बसमध्ये पाथडी ते भगूर बसमधून सहप्रवासी महिलेकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली। बसमध्ये प्रवास करताना कोणत्याही अनोळखी भोळ्याभावड्या चेहऱ्याच्या महिला व व्यक्तीवर विश्वास ठेवू नये व आपल्या मौल्यवान सामानाची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक कबाडी यांनी केले आहे।